नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अनिल चव्हाण एबीसी काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट 2024 या दिवशी ऑप्शन फिलिंग करायची आहे। या ऑप्शन फिलिंग करत असताना काय काळजी घ्यायची आहे याबाबत मी व्हिडिओ स्ट्रिक्टपणे बनवलेला आहे। परंतु त्या संबंधित व्हिडिओमध्ये मी आपणाला जर आपण आपल्या पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज आपल्याला मिळालं तर किंवा रिजन कोट्यामध्ये आपण पहिला प्रेफरन्स टाकला, त्या पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज आपल्याला मिळालं तर आपण रिजन कोट्यातून बाहेर पडतो। आपण ॲडमिशन घेतलं किंवा घेतलं तर पुन्हा आपल्या ॲडमिशन प्रक्रियेतून बाहेर पडतो। आपण जर ॲडमिशन घेतलंच नाही तर आपण रिजन कोट्यातून बाहेर पडतो, परंतु आपल्याला स्टेट कोट्यासाठी आपण पात्र होतो असं मी आपल्याला सांगितलं होतं। परंतु जर इन्फॉर्मेशन बुलेटिन आपण पुन्हा एकदा हे केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल कि once the seat allotted as per the candidate first preference for region/state quota round, the candidate does not report to college within the stipulated period of the time mentioned in the allotment letter, his or her candidature will be cancelled for next round. यावरून जर त्यांना रिजन कोट्यातून जर त्यांनी आपल्या पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज त्यांना जर मिळालं आणि त्यांनी तिथं जर ॲडमिशन घेतलं नाही तर ते स्टेट आणि रिजन या दोन्ही कोट्यासाठी अपात्र होऊ शकतात की काय, अशी ॲम्बिग्युटी मला याच्यावरून वाटत आहे। तरी आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन व्यवस्थित वाचूनच ऑप्शन फिलिंग करावी आणि आपल्याला या प्रक्रियेमध्ये व्यवस्थित आपण आपला सहभाग नोंदवावा ही अशी माझी एक आपल्या सर्वांना विनंती आहे। आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ऑप्शन फिलिंग करणे आणि वेटरनरीच्या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल सुद्धा आपल्याला शुभेच्छा। धन्यवाद।